नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष. तुम्हाला आजचा दिवस तुम्ही पाहिला असेल. आज अख्ख्या दिवसभरात ठाणे महानगरपालिकेच्या आणि महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी निवडणुका चालू आहेत आणि काल रात्रीपासून शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, यांनी एक असं वातावरण तयार केलं की त्यांच्या जेवढ्या जागा आहेत ते त्यांनी बिनविरोध निवडून आणण्यासाठी उमेदवारांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरू केला. आज दिवसभरात कल्याण डोंबिवलीमध्ये जवळजवळ 15 ते 16 अर्ज लोकांनी उमेदवारी पाठी घेतली. ठाण्यामध्ये उमेदवारी पाठी घेतली, पुण्यामध्ये उमेदवारी पाठी घेतली, नाशिकमध्ये अनेक उमेदवार पाठी घेण्यात आले. असं काय घडलं की ज्याच्यामुळे उमेदवारांनी उमेदवाऱ्या पाठी घ्यायला सुरू केल्या, अपक्षांनी उमेदवाऱ्या पाठी घ्यायला लागल्या, जे प्रमुख पक्ष होते त्यांच्या उमेदवारांना फोडून त्यांना उमेदवाऱ्या पाठी घ्यायला लावल्या. आज सकाळी आमचे अनिल माने ठाण्यातल्या वागळे इथे राहतात, मनसेचे उमेदवार आहेत, प्रभाग क्रमांक 15चे. त्याच्या घरी सकाळी पोलीसवाले गेले 8 वाजता आणि अनिल माने कुठे आहेत असा प्रश्न त्या लोकांनी केला. मला असं वाटतं की पोलीसवाले सकाळ त्यांच्या घरी कशासाठी गेले आणि पोलिसांचा वापर केला. 2 दिवस काल परवामध्ये छाननी होती. छाननीच्या दिवशी अनेक फॉर्म जिथे यांना बिनविरोध निवडून आणायचे होते तिथले फॉर्म छोट्या कारणामुळे बाद करण्यात आले. मी काल म्हटलं होतं, मोरे नावाचे एक उमेदवार आहेत, संजय मोरे, जे शिवसेनेचे सचिव आहेत, त्यांची पत्नी बोललो उद्या निवडून येणार, कारण काल त्यांनी मनसेचा फॉर्म बाद केला आणि एक अपक्ष होता त्याला आज मॅनेज केलं आणि आज त्या नगरसेविका झाल्या. मला असं वाटतं जर असंच निवडणूक लढायची असेल तर पुढची निवडणूक ही अतिशय भयानक आहे. मी आमच्या एका उमेदवाराला अनेक फोन आले, काल रात्रभर त्याला फोन येत होते, 5 कोटी रुपये देतो, हे देतो, ते देतो. उद्या त्याचे सगळे प्रूफ घेऊन मी उद्या एक पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी ते सगळं मांडणार आहे की कशा प्रकारे करोडोच्या ऑफर्स या आमच्या उमेदवारांना देण्यात आला आणि उमेदवारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर बाबासाहेबांनी संविधानात आपण लोकशाहीमध्ये जगतो असे अधिकार आम्हाला दिले, पण मला वाटत नाही आता लोकशाही राहिली. पैशाच्या जीवावर हे लोक कशाही प्रकारे एकतर सरकारी यंत्रणेला हाताशी धरून अर्जबाद करत होते आणि आज ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी या लोकांनी पैशाचा पाऊस पाडला, महापूर आणला आणि आता मनात भीती वाटायला लागली की पुढची निवडणूक कशी जाणार आहे. जर आत्ता उमेदवार पाठी घेण्यासाठी 5-5, 6-7 करोड रुपये देत असतील तर उद्या एकेका जागेसाठी किती पैसे खर्च करणार आहे. निवडणूक यंत्रणेवर आम्हाला विश्वास नाही, ती संपूर्णपणे विकली गेलेली आहे. कारण निवडणूक यंत्रणा म्हणजे काय, तर हेच अधिकारी जे ठाणे महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त आहेत, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी आहेत. कालची ती बाई म्हणजे काल जी वागळेमध्ये आम्ही होतो तिथली जे आरो होती ती अशा प्रकारे वागत होती जशी काही पूर्णपणे विकली गेलेली आहे. म्हणजे सरकारी जे नियम होते निवडणूक